राजश्री शहा आणि त्यांच्याशी संवाद साधणारे सविता काळेकर त्या थोडक्यात बोलत आहेत डॉक्टर ठोकरे. समन्वयक मी पुस्तकप्रेमी समूहाचा वेगळं विषय असा आहे की इथं नुसतं पुस्तकप्रेमी पण नाही, डॉक्टर त्याचं नावही बदलावं लागेल कदाचित, पण लेखक आणि कवी पण त्यामध्ये आता भरपूर आहे. आणि त्यांची ओळख म्हणजे माणूसमधल्या बऱ्याच जणांना आपण ओळखतो, त्यांच्या कलाकृतीची ओळख आपल्याला व्हावी म्हणून हा एक कार्यक्रम. दुसरा त्याचा उद्देश म्हणजे त्या निमित्तानं महिन्यात एकदा आपण इथं जमावं, म्हणजे कोणत्याही संस्थेचे मासिक सभा होते असतील तर या निमित्तानं ती सभा व्हावी आणि एकमेकांचे विचार सूचना आदान प्रदान व्हाव्या, हा त्याचा एक दुसरा उद्देश. पहिला उद्देश लेखकांच्या भेटीनंतर गेल्या आपण 5 कार्यक्रम वरती झाले, 6 कार्यक्रम झाले असं. आणि लेखक हा जो लिहित असतो त्याच्यामागची त्याची प्रेरणा, त्याच्यामागची त्याची शब्दांची त्याच्या सामर्थ्य शक्ती, त्यानं जे वाचन केलं असेल त्याबद्दलचं ओळख, त्या परिस्थितीचा ज्या तो वर आलेला असतो ती परिस्थिती. आणि लेखक ज्यावेळी पुस्तक रूपानं बाजारात आल्यानंतर किंवा आपल्या साहित्यप्रेमीमध्ये आल्यानंतर त्याला मिळालेला प्रतिसाद, त्या सगळ्याच्या आपल्याला या निमित्तानं ओळख होती. आणि अनेकांना म्हणजे आपल्यातल्या अनेकांना जे वाचतात त्यांना आपणही लिहावं अशी प्रेरणा मिळते. त्या अशा अनेक उद्देश या कार्यक्रमामध्ये आहेत. नवीन नवीन सभासदही उत्साहानं येतात. नेमका हा आम्ही असं कार्यक्रम ठरवलं असं केलं होतं की हा कार्यक्रम शक्यतो शनिवार रविवार ठेवला. आणि शनिवार रविवार बरेचसे लोकांचे कार्यक्रम बाहेरचे किंवा आउटिंग असतात, त्यामध्ये साताऱ्यात नसतात ती लोक. तर सोमवार ते शुक्रवारमध्ये ठेवा, शक्यतो शुक्रवारी ठेवावं की गुरुवारी ठेवावं असं चालू. शुक्रवारी आपण चित्रपट हा विषय घेतलेला आहे, त्यावर सगळीच्या ऑनलाईन असतात. पण ऑफलाईन कार्यक्रम हा ठेवावा. पुढं जमलं तर हा कार्यक्रम आपला ऑनलाईनही करते, परंतु त्यासाठी आपला प्रतिसाद भरपूर अपेक्षित. आज आपण असं ठरवूया की आज जे सभासद आपले आहेत सर्व, म्हणजे पुढच्या कार्यक्रमात जेवढी येताना आपल्याच समूहातील 4 ते 5 सदस्यांना आणण्याची जबाबदारी घेतली असं आपण ठरवतो. साधारण 40 ते 50 लोक आपल्याकडे इथे जमली पाहिजे. कोणती कार्यक्रम जमवून होती तर जमली पाहिजे, म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश सफल होईल. आणि आजच्या कार्यक्रमाच्या नंतर पुढच्या महिन्यामध्ये आणि काही विविध कार्यक्रम आहेत का, म्हणजे तुमच्या वेळेला एक कार्यक्रम झाला तर त्या निमित्तानं आपण साहित्य गप्पा पण ठरवू की जो नाटेकर डॉक्टरांचा आपल्याला कार्यक्रम ठेवणार आहे. तर 22 तारीख ठरवून होती, पण तेवढं आम्हीच साहित्य संमेलनात नसल्यामुळे की आपण पुढे ढकलतो. तर असे कार्यक्रम आपल्याला ठरवता येतील आणि ते तुमच्यापर्यंत जातील. हा झाला आजच्या कार्यक्रमाबद्दलचा. डॉक्टर राजश्री शाळेबद्दल आत्ता आम्ही काही बोलण्यापेक्षा आपण ते दानसकर आणि त्या स्वतः यांचं बोलून आपण ऐकणार आहोत. अनुवादित साहित्याचं महत्त्व किती आहे, पण आता दिल्लीच्या साहित्य संमेलनात त्याच्यावर एक वेगळा परिसर होतो अनुवादित साहित्य. तर त्या दृष्टीनं पण आपण एक बोलू. राजश्री शाळेचं वैयक्तिक आयुष्यातील काही त्यांच्या संपर्कात आलेली व्यक्ती आहे, त्यांच्याबद्दलही थोडंसं मला वाटतं कार्यक्रम वाटतं मी सांगाल की तुम्ही ॲड करा. कारण त्यांची मुलगी काय करते, त्यांच्या आयुष्यामध्ये बेंगलोरला शकुंतला देवी जेवढं होत्या वगैरे हे पण काय सांगतील. हे सोडून दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा मला मांडायचा आहे की आता जवळजवळ 180वा आठवडा आपला उद्यापासून सुरू होत आहे. अखंड आपलं वाचन आणि पुस्तक परिचय घेतले आपलं काम अजूनही पुढे 20-25 तर नक्की झालेले आहे. मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे की बऱ्याच आपल्यातल्या समूहातल्या सदस्यांना सलग 7 परिचय घेणं अवघड पडतं. आम्ही त्यांना ज्यावेळी माझ्याकडे विचारणा होती, नानाला सांगितल्यावर विचारणा होती, पिटणीचा विचारणा होती, पण आम्ही त्यांना असं सांगितलं की तुम्ही एक लिहा, 2 लिहा. तुम्ही परिचय लिहिले की तुम्ही आमच्या एका ठराविक नंबरला विशिष्ट पोस्ट करून ठेवायचे की ज्या वेळी तिथं एखादा कुठल्याही कारणाचा परिचय जर का आपला झाला नाही, सादर झाला नाही, तर तो आपल्याला त्या दिवशी पुस्तक परिचय म्हणून टाकता
दुपारी 2 नंतर एखादं म्हणजे मी आता हे पुस्तक मी वाचतोय त्याच्यातून 4 कितीतरी लोकांची की त्यांची 180 आठवड्यातली 100 सव्वाशे आठवड्यापूर्वी टर्न झाली त्यातून अजून त्यांना संधी मिळाली नाही अशी पण लोक बरीच आहेत. अशी पुस्तकं दुपारनंतर सुद्धा आठवणून टाकतात. एकाच पुस्तकाची 3 परीक्षा आतापर्यंत आपल्याकडे झालेल्या 1250 1213 परीक्षांपैकी जवळजवळ 15 ते 20 पुस्तक अशी आहेत की ज्याची 3 वेळा 4 वेळा परीक्षा आलेली आहे. नाही म्हणायचं काहीच कारण नाही पण त्या पुस्तकाचं त्याचं यश लेखकाला आवडणारी पुस्तकाचं परीक्षा करून देणं हे पुस्तकाचा लेखकाचं यश असतं. त्यामध्ये आपण हे करण्याचं काहीच कारण नाही. पण दुपारी नंतर आपल्याला असं काही नाही कमीत कमी एका पुस्तकाला ही अट आहे पण एकापेक्षा जास्त पुस्तकाचा परिचय होऊ नये असं कोणी सांगितलं. पण जरूर तुम्ही जे जे वाचताय त्याबद्दल अख्खा पॅरेग्राफ द्यायला पाहिजे त्या पुस्तकाला परिचयाला नंबरच पाहिजे असं कोणी सांगितलं. तुम्ही एखाद्या पॅरेग्राफमध्ये आम्ही एक पुस्तक वाचतोय तुमच्यापैकी आणि कोणी वाचलं तर जरूर याच्यावर चर्चा वाचलं नसेल तर तुम्ही ते मिळून वाचा आणि चर्चा करा असं आपल्याला करायचं. तर मी आपल्या पुस्तकप्रेमी समूहातर्फे राजेश्री शहा कारंजकर आणि व्यासपीठावर इतर मान्यवर समोर आता सुटणकर सर आले शैलेश आलेला आहे वैद्य सर आहेत अनेक हे आहेत. तर या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मला काही मोठी पुस्तकं बाकी राहून त्यांना देतो. पुढचा सत्कार बाजीराव यांचे असते सविता कारंजकर. आणि दुलकर मॅडम याला विनंती की बाजीराव या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि दिव्यलक्ष्मी आणि सहकारी पतसंस्था यांच्या वतीनं हा लेखक तुमच्या भेटीला हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमातलं हे आजचं 3रं पुस्तक आहे. यापूर्वी या उपक्रमात उपक्रमांतर्गत यापूर्वी आपल्याला ॲडव्होकेट सीमंतिनी मॅडम आदरणीय विद्यापौर मॅडम यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि आज आपण राजेश्री ताईंशी संवाद साधणार आहोत. तुम्ही फ्लेक्सवर बघता त्यांच्या या पुस्तकाविषयी आपण बोलणार आहोत. त्यांच्या मुलीची जडणघडण आणि त्यांचा शकुंतला देवी यांच्याशी असलेला ऋणानुबंध या सगळ्या विषयाशी आपण बोलणार आहे. हा सगळा त्यांचा जीवन प्रवास आहे तो 1 तासात 1.5 तासात कसं खरं तर खूप मुश्किल काम आहे. त्यामुळे त्यांचा एकूण जीवन प्रवास याचा आपण 10वा आढावा घेतला या भेटीमध्ये असं म्हणतात तरी काही वावगं ठरणार नाही. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी ताईंचा थोडक्यात परिचय करून देण्यात क्रम करताय. तर राजेश्री ताईंनी वाणिज्य शाखेमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी मानसशास्त्राचा CBT हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि विद्यार्थी माता पालक ज्या टीनेजर मुली आहेत ज्यांना पाळी येते आणि पाळीच्या संदर्भाने ज्या काही समस्या त्यांना निर्माण होतात त्याविषयी त्या समुपदेशन करतात. त्यांनी आपल्या सगळ्यांची समस्या घरावरची की मुलांना मोबाईलचं व्यसन करलेलं आहे या ॲडिक्शन विषयी सुद्धा त्या मार्गदर्शन करत असतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्या मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम करतात. आहाराविषयीची जागरूकता महिलांच्या समस्या याविषयी सुद्धा त्या मार्गदर्शन करत असतात समुपदेशन करत असतात. त्याचबरोबर सॉफ्ट स्किल्सचे सेशन सुद्धा त्या घेतात. इंग्लिश स्पोकन वर्ग त्या घेतात. हे सगळं करत असताना त्यांच्याकडे जो पुस्तकांचा संग्रह आहे त्या संग्रहातून वाचन उपक्रम त्या राबवतात. म्हणजे त्यांच्या संपर्कात जे कोणी येतात त्या सगळ्यांना वाचनासाठी प्रवृत्त त्या करत असतात. लहान मुलांसाठी गोष्ट घर नावाचा उपक्रम त्या चालवतात. असं आणि याशिवाय मानवी संगणक म्हणून आपण ज्यांना ओळखतो अशा शकुंतला देवी यांचं PA म्हणून त्या
त्यांनी काम केलेलं आहे. हे काम करत असताना त्यांनी अनेक देशांना भेटी सुद्धा दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या ओळखीच्या पलीकडे आणखी एक त्यांची ओळख आहे ती म्हणजे त्या अंगुनीची आई आहे. आणि एक लेखक म्हणून, एक अभ्यासक म्हणून, एक आई म्हणून त्यांचं योगदान खरंच त्या कमी वेळात बसवणं मुश्किल आहे. त्यामुळे अधिक वेळ न घालवता आपण गप्पांना सुरुवात करूया. व्हाईट टॉर्चर हे नर्गिस मोहम्मदी यांनी मूळ फारसी भाषेत लिहिलेलं पुस्तक आहे. त्याचा इंग्रजी अनुवाद सुद्धा झालेला आहे. 2023चा नोबेल शांतता पुरस्कार नर्गिस मोहम्मदी यांना मिळालेला आहे. व्हाईट टॉर्चर हा शब्द ऐकण्यात आपल्याला त्यातून दाखवता लक्षात येते. तर माझा पहिला प्रश्न त्यांना असा आहे की या पुस्तकाचा अनुवाद करण्याची संधी तुम्हाला कशी मिळाली? नमस्कार. समोर उपस्थित सर्व आदरणीय व्यक्तिमत्वांना वंदन करते आहे. ही संधी मला मिळाली असं कधी वाटलं नव्हतं. कोणी माझी मुलाखत घेईल असं मला कधी वाटलं नव्हतं. आणि टॉर्चर हे जे पुस्तक आहे, नर्गिस मोहम्मदी ती जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होती इराणमध्ये इंजिनिअरिंग, त्यावेळेपासून समाजातील असमानता, स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि मृत्यूदंडाची शिक्षा हे सगळ्या गोष्टींचं उच्चाटन करण्यासाठी तिने आंदोलन करायला सुरुवात केली. आणि तिने जे काही पुस्तक लिहिलं ते 2023 सालात तिला नोबेल पुरस्कार मिळाले जाहीर झाल्यावर. त्याच्या आधी 1 वर्षामुळे व्हाईट टॉर्चर फारसीमध्ये आलं होतं आणि त्याचा इंग्रजी अनुवाद आला. आणि न्यू एरा पब्लिकेशन हाऊस पुणे ह्यांनी त्याचे हक्क मिळवले अनुवाद करण्याचे. आणि ते शोधायला लागले की कोण अनुवाद करू शकेल. तर आपल्या साताऱ्याजवळचं, आमच्या साताऱ्याजवळचं कळशी गाव आहे, तिथले एक लेखक आहे आणि त्यांचं आता पेरियार पुस्तक आलं. ते खूप अभ्यासू आहे पुस्तक खूप कठीण आहे. आणि ते पेरियारबद्दल खूप अभ्यास करून त्यांना ध्यान लागले. त्याआधी त्यांनी एक कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचा माझा परिचय होता आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे काम करा. नाही सर, तुमचा खूपच माझ्यावर विश्वास आहे. नाही म्हणाले, न्यू एराना नवीन लोकांना संधी द्यायला आवडतं, तर मी त्यांना तुमचं नाव सुचवलं आणि त्यांनी मला बूस्ट केलं आणि मग त्यांच्याकडून मला अप्रोच झाला म्हणून मला ही संधी मिळाली. मग मी म्हटलं काय कठीण आहे हो एवढं मोठं पुस्तक. मला म्हणजे शाळेमध्ये तुम्ही कसं 10वी वगैरे म्हणजे 5 मार्काला 10 मार्काला भाषांतर करा तर एक वाक्याचं करतो, तसं एक वाक्य करत जा, हळूहळू तेंबे कळायचं. आणि तसंच सुरुवात झाली आणि मग मला ही संधी मिळाली. अशा प्रकारे हे काम सुरू झालं. हे पुस्तक म्हणजे इराणी महिला कैदी होत्या, त्या कैद्यांची मुलाखत नर्गिसने घेतली होती आणि त्या मुलाखतींचं संकलन म्हणजे हे पुस्तक आहे. हे पुस्तक वाचताना या महिलांचं मनोबल वाचताना आपल्याला अक्षरशः काटा येतो आणि आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही इतका शारीरिक मानसिक छळ त्यांनी सोसला त्या भोगतात असूनही. तर इराणमध्ये फक्त स्त्रियांसाठीच नाही तर सगळ्याच नागरिकांसाठी हा जाचक कायदा आहे. या कायद्याविषयी थोडं सांगा. हा कायदा जो आहे तो कसा म्हणजे कायदा असा नाहीच आहे, तो दडपशाही आहे, हुकुमशाही आहे, डिक्टेटरशिप आहे. आणि त्याला मग काहीतरी गोंडस नाव द्यायला पाहिजे म्हणून धर्माच्या नावाखाली बोरखा पाळा किंवा पडदा आणि मग ते हिजाब घालायचा, मग चुकीचा हिजाब घातला म्हणून शिक्षा करायची. अशा प्रकारे कसं ना कसं करून गरिबांना, वंचितांना, स्त्रियांना दडपायचं आणि आपलंच राज्य चालवायचं. यासाठी असा कायदा असं त्याला काही पाठबळ वगैरे नाही. आणि नर्गिसने तिच्या स्वतःच्या मुलाखतीत नाही, तिने नोबेल कमिटीला लिहिलेल्या पत्रामध्ये तिने स्पष्ट विधान केलेलं आहे. मी हे जाहीर करते की इराण मुस्लिम धर्मामध्ये किंवा कुराणमध्ये स्त्रियांनी असा पोशाख करून पडदा बाळगावा, सांभाळावा किंवा हिजाब सांभाळावा असं कुठेही धार्मिक उल्लेख नाही. आणि हे स्त्रियांना दडपण्यासाठी, आपल्या अखत्यारीत ठेवण्यासाठी, त्या वरचढ होईल म्हणून हे जुलमी सरकारने हे नियम केलेले आहेत. त्याला कुठेही कायदेशीर, धार्मिक, सांस्कृतिक अजिबात त्याला पाठबळ नाही किंवा त्याला पुरावे नाही आधार.
असं सांगितलं. असा काही कायदा वगैरे अस्तित्वात नाही. आणि हे जे सगळे कैदी आहे हे सगळे राजकीय कैदी आहेत, विवेकनिष्ठ, विचारवंत, प्रोफेशनल्स, सुशिक्षित, सुविद्य लोक आहेत. ते काही गुन्हेगार वगैरे नाही. आणि काहीही त्यांच्यावर केस न चालवता, खटला न दाखल करता किंवा त्यांना समन्स न बजावता, कोणत्याही कायद्याच्या कलमाअंतर्गत वगैरे वगैरे काय आम्हाला तुला शिकवलंय असं सांगून घेऊन जायचं आणि काही अशाच प्रकारे. तर कुठलाही कायदेशीर आला नाही, काही कायदा वगैरे नाही, त्याचं काही स्वरूप वगैरे नाही. मी तडफशाही आहे सगळं कायद्याबद्दल असं. तर हे सगळं ऐकलं की आपल्याला या पुस्तकाचं शीर्षक वाईट टॉर्चर हे का आहे त्याची थोडीशी कल्पना येते. खरं तर ती दाखवता असं सांगून मला समजणारच नाहीये, त्यासाठी हे पुस्तकच वाचायला हवं. मग वाईट टॉर्चर या शीर्षकाविषयी आम्हाला थोडं सांगा. आणि हा जो दडपशाही आहे किंवा हुकूमशाही याच्या विरोधात पहिली पिढी कधी पडली आणि याच्या सगळ्या विरोधात पहिल्यांदा बंड कोणी केला याविषयी नर्गिसचा पुरस्कार मिळाला त्याच्या आधी 20 वर्ष शिरीन एबादी म्हणून एक अशा प्रकारचं आंदोलन करते महिला होती आणि तिला या कार्यासाठी 2002चा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला शिरीन एबादीला. त्या नर्गिसच्या गुरु आहेत, म्हणजे या कार्यामध्ये सिनियर आपल्या भारतीय परंपरेनुसार आपण गुरु. आणि त्या तिला नर्गिसला त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नर्गिसनी काम सुरू केलं. आणि म्हणजे शिरीन एबादीला जेव्हा 2002 साली हा पुरस्कार मिळाला शांततेचा नोबेल, म्हणजे त्याच्याही खूप आधीपासून हे काम चालू आहे. कदाचित या पुस्तकाच्या माध्यमातून वगैरे त्यांची नावं अजून आपल्यापर्यंत आली नाही, असे खूप लोक आहेत. आणि आपण असं म्हणू शकतो की शिरीन एबादीपासून त्याची सुरुवात जगाच्या समोर आली, पुरस्कार मिळाला नोबेल शांतता. आणि या प्रकारे वाईट टॉर्चर याचा अर्थ असा आहे जसं आपण व्हाईट कॉलर जॉब म्हणतो, म्हणजे जे काही तुम्ही काम करता त्याला एक प्रकारचं सभ्यतेचं कवच आहे किंवा त्याला एक वलय आहे. तसं टॉर्चरला एक वाईट असं वलय देण्यासाठी ते आहे की आम्ही ना छळत, आम्ही ना मारहाण करत, ना आम्ही त्यांना उपासमार करत, आम्ही त्यांना खायला देतो, आम्ही त्यांना म्हणजे दुर्वर्तणूक करत नाही त्यांच्याशी, पण बोलून 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 इतकं मानसिक दडपण आणायचं. वाईट टॉर्चर हा पूर्णपणे मानसिक छळाचा प्रकार. मग आता समजा प्रत्येक कैद्याच्या मागे एक चौकशी अधिकारी नेमला, वाईट टॉर्चरची रचना अशी, एक चौकशी अधिकारी नेमला. तो अधिकारी त्या कैद्याचा पूर्ण जीवनाचा अभ्यास करतो, त्याच्या आवडी काय, त्याच्या छंद काय, त्याची लहानपणापासूनची त्याची पार्श्वभूमी काय आहे, कुटुंब काय आहे, त्याच्या वीक पॉईंट्स काय आहे, त्याचे प्लस पॉईंट्स काय आहे, त्याला कोणते शारीरिक आजार आहेत, त्याच्या मर्यादा काय आहे, असं प्रत्येक कैद्याचा पूर्ण अभ्यास करतो. आणि त्या अनुषंगाने त्या कैद्याला त्रास होईल अशा प्रकारचे प्रश्न विचारून त्याचा छळ वाटतो. आणि त्याला म्हणतो मी तर नुसतेच प्रश्न विचारतो, कारण त्याचं वागणं आपल्या सरकारचा अपमान करणार आहे, त्याचं वागणं धर्माच्या विरुद्ध आहे, त्याचं वागणं मुख्य नेत्याचा अवमान करणार आहे, अशी कारणं देऊन त्या व्यक्तीला कैदेत देऊन त्याला अशा प्रकारचं प्रश्न विचारून त्याचं खच्चीकरण करायचं. आणि त्याचा अल्टिमेट परिणाम असा होतो वाईट टॉर्चरचा की त्या व्यक्तीला या तुरुंगातून सुटून जावं असं वाटतं, पण बाहेर गेल्यावर परत तुरुंगातच यावं, ते जग नको वाटतं. मी माझ्या कुटुंबियांबरोबर कधी नाही असं वाटायला लागतं आणि त्या सगळ्यांच्या बरोबर असल्यावर उचलून टिकल्यासारखं वाटतं. म्हणजे ते इतक्या प्रकारचं त्यांना. आणि एकाच मासाची 1.5-2 मीटरची स्क्वेअर मीटरची वगैरे कोठडी असते. कधी कधी त्याचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी आतच शौचालय असतं आणि ते मुद्दाम भान ठेवलं जातं की त्या दुर्गंधीचाही त्याच्यावर परिणाम व्हावा. आणि एक एवढ्याशा कोठडीमध्ये एक प्रखर दिवा लावलेला असतो, तो 24 तास चालत असतो, कुठूनही आतमध्ये हवा यायला जागा नसते. आणि तो जो दिवा वरती एखादं तावडं असतं की खिडकी आहे तुला कोंडलेलं नाही आहे असं दाखवायला, पण त्याच्यातून सूर्यप्रकाश जरा सुद्धा आत येत नसतो, हवा तर लावच नाही. अशा लोखंडी जाळ्या खूप ठोकलेल्या असतात त्याच्यावर. फक्त दिवस उजाडला एवढं कळा इतकंच त्याच्यावरती कोठडीमध्ये बंधन असतात. आणि दगडी भिंती असतात, थंडगार फरशी असते आणि त्यांना कुणाचाही दुसऱ्या कशाचाही स्पर्श होऊ दिला जात नाही. आणि त्या दिव्याच्या प्रखर प्रकाशामुळे दिवस यायला रात्र येते कळत नाही. आणि या कोठडीतून सुटका व्हावी तर मला तुरुंग अधिकाऱ्याचे प्रश्न परवडले असं वाटतं. आणि
ते चौकशी सत्र सुरू झाल्यावर तासन तास ती सत्र चालतात आणि त्यात इतका ठरतो तू हे केलं का, तू ते केलं, तू तुझ्या मुलांना सोडून आली, तू तुझ्या मुलांचा चांगली आई नाहीयेस. किंवा पुरुषांना सुद्धा हा त्रास देतात ते, त्यांना पण तू तुझ्या कर्तव्यात चुकलास, चांगला माणूस नाहीयेस, हे बोलून बोलून इतकं मी बोलू जातं की बापरे मला हा नको आता याच्यापेक्षा मला कोठडी पडली असं वाटतं. यातून सुटकावले ते, त्यातून सुटकावले हे, एवढंच त्याच्यामध्ये राहतं. आणि अशा प्रकारे छळून त्यांना शारीरिक छळ काढून न करता फक्त मानसिक छळ करून त्यांची विचार प्रक्रिया पूर्ण बदलून कधीतरी खच्चीकरण म्हणून त्या व्यक्तीने तुम्ही म्हणता ते बरोबर आहे असं म्हणावं. मग तू देशाच्या विरुद्ध वागलास, मग तू आपल्या अल्लाचा किंवा आपल्या ईश्वराचा, मुख्य ईश्वराचा अपमान करण्यासारखं कृत्य केलंस, कबूल कर आणि मग त्यांनी त्या कबूल केलं, मग तू दंड ठोठावायला तयार. अशा प्रकारे छळाचा हा प्रकार आहे. एखाद्या प्रदेशात एखादं जर झाड कापायचं असेल तर त्याच्यावरती एक गुराळ न चालवता त्या झाडावरती लोक जमा होतात आणि शिव्या देतात, नकारात्मक बोलतात आणि त्या नकारात्मकतेचा परिणाम म्हणून ते झाड सुकून जातं. त्यातला हा प्रकार आहे. वाईट या महिलांना शासनाला रस्त्यात गोळ्या करून तुरुंगात टाकलं तरी सुद्धा या महिला मागं भेटल्या नाही. पण तुमच्या कृत्याचं कारण काय आहे? किंवा मग आज काय निर्बंध सगळं जगण्यापेक्षा त्यांना मृत्यू जवळचं वाटतं असं काय? एकदा त्यांना जबरदस्त इच्छाशक्ती, विल पॉवर आणि त्यांना नेतृत्व नर्गीसारखं शेरींसारखं मिळत गेलं. आणि शेवटच्या मुलाखतीमध्ये मर्जिया आमिरी म्हणते की जेव्हा मी स्त्री आहे तेव्हा मला माहित आहे की मी हे केलं नाही तर माझ्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती जगू शकणार नाही. जबाबदारीची जाणीव घरातील माणसांचं केलंच पाहिजे. आता आपणही इथे येताना संध्याकाळच्या स्वयंपाकाची काय तयारी आहे तिची सोय लावून किंवा मी आल्यावर हे करू शकते किंवा आताच मॅडम म्हणाले त्याप्रमाणे मी सकाळी त्याच्या आधी उठून डबा करू, मग माझी जबाबदारी जाणीव आहे ही प्रत्येक स्त्रीपाशी असते, ही ती जाणीव, त्यामुळे ती खंबीर असते. आणि दुसरं मर्जिया आमिरीचं शेवटचा प्रश्न, शेवटच्या प्रकरणातला शेवटच्या प्रश्नाचं उत्तर हे या पुस्तकाचं सार की आता आपण खूप प्रगत, म्हणजे माझ्या मुलीला असं सगळे म्हणायचं की अरे तू काय नाटक करते, भारत तुमचा खूप चांगला देश आहे परदेशात. मग ती म्हणे नाही बिहारी वगैरे किंवा इतर राज्यातली मुलं कॉलेजमध्ये म्हणायची तू महाराष्ट्रात राहते तुला माहित नाही, खूप तुमच्याकडे सोयी आहे, तुमचं प्रगत राष्ट्र आहे, महाराष्ट्र प्रगत राज्य आहे असं म्हणायचं. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे कशा प्रकारचं वातावरण आहे हे सगळ्यांना माहित नाही. तर तिथे इराणमध्ये स्त्रियांना वडिलांकडून, भावाकडून, पतीकडून या व्यतिरिक्त काही नाते नसतात, मित्र वगैरे नसतात किंवा घरातले चुलते वगैरे पुरुष सगळ्यांकडून दुय्यमच वागणूक मिळालेली आहे. सगळ्यांकडून त्यांना तिचं मत मांडायचा अधिकार नाकारण्यातच आलेला आहे. सगळ्यांकडून तिला त्यांना हवं तसं वागायचं असतं ही सवय लागलेलीच आहे. तर तो चौकशी अधिकाऱ्यामध्ये तिला कधी कधी लहानपणापासून त्रास मिळणे पडीकडे दिसत असंच ती मर्जी आवडली. म्हणजे त्यांच्याकडे ते ऑलरेडी ती प्रतिकारशक्ती आलेलीच आहे शहर सोसायची किंवा मनाविरुद्ध वागायची. आणि हे लोक मारहाण वगैरे तर करतच नाही, म्हणजे अगदी त्याला नर्गिसला ठोठावली 156 चापाचे फटके एकूण अशी शिक्षा नाही, तर त्यांना शारीरिक छळ काही नाही, फक्त खायला निकृष्ट अन्न देणे, आजार आहे का आजार वाढेल अशा प्रकारची औषधे देणे ही त्यांनी खचून जा अशा प्रकारचा. म्हणून या प्रकारे त्या स्त्रियांना आतून प्रतिकारशक्ती आहेच. आणि त्या या छळाला सामोरं जाताना प्रत्येक स्त्री, प्रत्येक कैदी आपल्या स्वभावाप्रमाणे वेगळं प्रतिकार करते. म्हणजे कोणी खचून जाणार असतं ते नुसतं बसून प्रार्थना करत राहते, कोणी म्हणतं की नाही मी चांगलं वागले तर मला कधीतरी आधी सुटकावं, कोणी म्हणते अधिकाऱ्याला म्हणतं तू काय करतोस ते कर, जा तुझं ऐकतो. एकीने तर अक्षरशः त्याला इतकी टफेट दिली की तो म्हणजे आताही बरेल या भीतीने तिला जन्म सोडतो. म्हणजे एकच अशी केस आहे, मी आता तिचं जास्त परफेक्ट नाव चौधरी की तिला सांगून टाकलं सोडून दिलं शिक्षा माफ केला, असंही कोणी केलेलं आहे टफेट दिली. म्हणजे त्यांच्यामध्ये आतमध्ये ती एक आतून विल पॉवर आहे तिच्यामुळे. आणि हे मला माझ्या पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं द्यायचं. मी सोचलं ते माझ्या मुलीने सोचले, माझ्या आईने जे लहानपणी बघितलं, माझ्या लहानपणी आई बघत आहे ते माझ्या मुलीच्यापर्यंत येऊ नये म्हणून मी काहीतरी केलं पाहिजे. आणि मृत्यूपलीकडे काय होतं, करून मृत्यूपलीकडे काय होतं, माझा मृत्यू आहे तेव्हा मला मृत्यू येणारच,
तर मी हितपत पडून बाहेर जाऊन मी आलंच असण्यापेक्षा मी यांचे सगळ्या छळाला तोंड देऊन मी स्वतः सामोरे जाते आणि मी क्रांती घडवणार या एका दृष्टीने या स्त्रिया त्याला सामोरं जास्त सगळं त्यांचा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. खूप घेण्यासारखं आहे. म्हणजे समोर परिस्थिती कशीही असते तरी सकारात्मकता आणि आशावाद अशा ज्यावरती त्यांनी ते संघर्ष केलेला आहे. आता आपल्या सगळ्यांच्या हे लक्षात आले की हे पुस्तक म्हणजे नर्गिसने तुरुंगात असताना महिला बैलांच्या ज्या मुलाखती घेतल्या त्याचं संकलन आहे. इथं आल्या मला असं बऱ्याच जणांनी विचारलं की बाहेर ती तुरुंगात आहे तर ते पुस्तक प्रकाशित कसं झालं आणि मग आत्ता सध्या नर्गिसची काय स्टेटस आहे आता तिचं काय चाललं आहे की कुठं आहे हे पुस्तक तिनं मुलाखती घेतल्या त्याने मार्गावर लावल्या मग ते तिला कुणी मदत केली जरी तिला माझ्यापेक्षा कुणी मदत केली असेल तर त्यांना अनेक अडचणी आल्या असतील मग या अडचणी काय आल्या आणि त्याच्यावर त्यांनी मार्ग कशा पद्धतीने केली हे आम्हाला जाणून घ्यावं. नर्गिसला एक तर सगळ्यात पहिल्यांदा ती अजिबात त्यांचं ऐकत नाही या एका दृष्टिकोनातूनच खूप प्रचंड कडक नियमाप्रमाणे अटके ठेवण्यात आले. पण नंतर तिच्याबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव येत गेला आणि हळूहळू तिच्या शिक्षेचं एकत्रित वर्ष 30 वर्ष 31 वर्ष वगैरे शिक्षा तिला झाली. मग इतका काळ असताना अजूनही ती शिक्षा भोगतीये की एवढी काळात त्या 1.5 by 2 मीटरच्या कोठडीतच झोपतीये तरी आणि त्या कोठडीच्या बाहेर पडताना हात मागे बांधायचे किंवा डोळ्यावर काळी पट्टी बांधायची तिला कोणीही दिसू नये फक्त आवाज ऐकू यावे कारण ते भयंकरच असतील याची खात्री ते लोक करून घेतात. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा सगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव आल्यावर नर्गिसला लिखाणाचं साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं. म्हणजे ती पत्रव्यवहार करू शकते ती लिखाण करू शकते मग तिच्याबद्दलची माहिती देणारी एक लेख आहे याच्यामध्ये सुरुवातीच्या इंट्रोडक्टरी लेखामध्ये. तर त्या लेखामध्ये त्या पत्रकारितेला पत्रकाराला त्या महिला पत्रकाराला नर्गिसने लिहिलेल्या पत्राचा सारांश काही अंश त्याच्यामध्ये आहे. यावरून हे कळतं की नर्गिसला लेखन साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं आणि महिन्यातून एकदा किंवा काही दिवसांनी एकदा तिच्या आईला किंवा कुटुंबाला तिला भेटायला परवानगी दिली जाते. मग त्यावेळेला आणि यांना दिवसातून आठवड्यातून 2 वेळा किंवा 1 वेळा मोकळ्या हवेत कोठडीच्या बाहेर मोकळ्या हवेत सोडतो असं भासवून कोठडी इतकी लहान असते एक मोठा हॉल त्या हॉलमध्ये वरून काचेचं तावदार आहे म्हणजे मोकळी हवा तर नाहीच फक्त काचेतून प्रकाश आणि एक मोठा हॉल आहे ते तुला मोकळ्या हवेत सोडलं असं सांगून त्यांना तिथे सोडत होते पहिल्या महिलांना. तेव्हा गप्प बसायच्या होती बाकीच्या ज्या महिला होत्या त्यांना तुझं काय म्हणणं आहे असे प्रश्न विचारून त्यांच्या मुलाखती नर्गिसने घेतल्या. तुला अन्न कसं वाटतं तुझं कुटुंब तुला कधी भेटतं तुझ्या शरीराच्या आजारांबद्दल ते काय दखल घेत आहेत का या वैकाबद्दल तुझं काय मत आहे तुझी चूक काय होती तू कुठली आहेस असे सगळे प्रश्न विचारून प्रत्येकीची माहिती नर्गिसने घेतली आणि आपल्या कोठडीत गेल्यावर ते लिहून काढलं. आणि आता त्या महिला मोठ्या मोठ्या लेखिका नाहीयेत त्या सगळ्या महिला साहित्यिका नाहीयेत त्यांना मुलाखती द्यायचा अनुभव नाहीये पण म्हणूनच ताजं त्या काय छळ सोसताय ते ताजं सांगताय ते रॉ फॉर्म मध्ये कच्च्या फॉर्म मध्ये आहे पण ते जास्त परिणामकारक आहे. कारण समजा मला आता एक जखम झाली 10 वर्षांनी त्या जखमेची तीव्रता कमी असेल आणि आता लागल्या मला जास्त होती त्यामुळे तिथल्या तिथे त्यांनी सांगितलेले अनुभव तशाच्या तशा नर्गिसनी पण तसे घेऊन काढले आणि आई आल्यावर ते पाठ देते आणि सांगितलं की हे पुस्तक आपल्याला बाहेर आणायचं. मग ज्यांनी तुम्ही ते प्रकाशित केलं त्यांनी ते जसं आहे तसं त्याच्या दुरुस्त्या केलेल्या नाही आणि आपल्याला तिकडचं वातावरण आपलं वातावरण या प्रमाणातले फरक आपल्याला कळत नाही की तिने असं सांगितलं की एप्रिलमध्ये हिवाळ्यानंतर एप्रिलमध्ये असं एका ठिकाणी उल्लेख. तर मला एकाचा प्रश्न आला की असं कसं होईल कॉमेंट आली मला फेसबुकवरती की चूक आहे याच्यामध्ये. म्हटलं इराणचं हवामान वेगळं आहे तिकडची थंडी कदाचित एप्रिलमध्ये सुरू होते आपल्याला माहित नाही किंवा त्या येणाऱ्या महिलांना छळ झाल्यामुळे काळमानाचं भान राहत नव्हतं की आता एप्रिल महिना आहे का थंडी आहे का उन्हाळा आहे का राहत नव्हतं ते जसं आहे तसं लिहिले आणि मी ते तसा दुसरी आवृत्ती येताना फ्रीडम त्यांनी नेमला होता प्रकाशकांनी त्यांच्याकडून मला
त्यांनी फारसीतून इंग्रजीत केलेलं आहे आम्ही रेजा यांनी, आणि त्यांनी त्या माझं तर इथे भरपूर कौतुक होतं, अनुवाद केला म्हणून मराठी. आम्ही रेजा यांनी इंग्रजी अनुवाद करताना स्वतःला पूर्णपणे बॅकफूट ठेवलं. त्यांनी अजिबात स्वतःचं अस्तित्व जाणून दिलं नाही. जसं आहे तसं त्यांनी अनुवाद केला आणि आपण पण त्याचा तसाच अनुवाद मराठीत केला. म्हणजे ते प्रश्न विचारत बसले नाही मी स्वतःला सुद्धा की हे असं कसं आहे, कसं आहे तसं मी केलं. कोणी कारमान चुकले, कोणी मला यासाठी अटक झाली आणि सुटका झाली, तर कोणी मागची तारीख दिलेली. त्यांना कारमान विसर ते तर वाईट वाटण्याचा परिणाम आहे, तोचा परिणाम आहे त्यांचा, आणि तो साध्य झाला हे त्याच्यातून मिळून. मग तिच्या आईने ते छापून घेतलं जसं आहे तसं, आणि मग ते त्याचा अनुभव पण जगात जर ते आले असेल तर इंग्रजी अनुवाद करायची गरज आहे हे जाणं. आणि 22 साली पुस्तक इंग्रजी अनुवाद आलेला आहे, पुस्तकात उरलेलं आहे. 23 साली तिला जाहीर झालं नोबेल पारितोषिक. 24 साली आपलं महिला दिनाच्या दिवशी प्रकाशन झालं आणि डिसेंबरमध्ये त्याची दुसरी आवृत्ती आली, 1000 प्रती खपलेल्या आणि आता दुसरी आवृत्ती आलेली आहे. आपण जेव्हा परवा तुमच्या तेव्हा तुम्ही असा एक उल्लेख केला होता की नर्गिस लालूमधून तिच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी सुद्धा बाहेर पाठवलं जात होतं, आणि त्यावेळी तिथली मानसिकता, तिथलं वातावरण आणि घरचं सगळे नातेवाईक, कुटुंबीय सदस्य, ती तारेवरची कसरत तिला करावी लागली. त्याविषयी थोडं तुम्ही त्यावेळी खूप छान पद्धतीने सांगितलं. नर्गिसला जेव्हा परत एकदा अटक झाली तेव्हा तिची मुलगी 3-3.5 वर्षाची होती. आज प्रसंग आपल्याला 2 जुळी मुलं आहेत तिला, आणि ती मुलीचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं होतं आणि त्याच्यानंतर 10 दिवसांनी डॉक्टरला दाखवून ते घरी गेले. रात्र झाली ती उशीर, आणि हे तिला अटक करण्यासाठीचं पथक पोलिसांचं येऊन घरासमोर थांबलं, पाठ बघत आणि नर्गिसचे पती ताजी रेहमानी नर्गिस जोडून आली आणि ती आली. ते घरी आले, घरात गेले, मुलं रडत होती, दमली होती आणि मुलगी तिच्या कडेवरच होती आणि खूप रडत होती. आणि हे आत आले आणि दार लावले दार. मग ती आत गेली, पतीने दार लावलं तर पोलीस सांगले आणि आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची असं म्हणत त्यांनी घरात घुसून सगळे उचकापाचक करायला सुरुवात केली. मुलं भेटून गेली आणि तागी म्हणे तुम्हाला काय पाहिजे सांगा मी देतो. तर नाही, आम्हाला संशय येत आहे तुमच्या घरात आणि आम्हाला नर्गिस मॅडमशी बोलायचं, आमच्या साहेबांना बोलायचं, त्यांना बोलवलं, आम्हाला त्यांना घेऊन जायचं, त्यांना बोलायचं असं म्हणा. तर मुलांना खूप झोप आली होती. मुलाला म्हणजे अलीला नर्गिसच्या पायावर झोपायची सवय होती. तिने त्याला पटकन पाया घेतलं तर झोपी गेला. पण ही ऑपरेशन झालेली मुलगीला खूप रडत होती, घाबरत होती. आईला घट्ट मानेली होती, मिठी घातली होती आणि नजरेच्या कोपऱ्यातून ती बघत होती बाहेर. ही माणसं काय करताय, ती कोण बाहेरची माणसं आली. तर त्यांनी सांगितलं चल तुला चालायचंय. मग मी पतीकडे दिलं मुलीला आणि बाहेर काढली. पायऱ्या उठून बाहेर आली. ती मुलगी रडायला, आई मला घे ना, आई मला सोडून जाऊ नको ना, आई माझी पापी घे ना, आई जाऊ नको ना. ती ऑलरेडी ती ऑपरेशन झाली 10 दिवस झाले पेशंट होती, 3-3.5 वर्षाची. नर्गिसच्या पोटात कालवलं आणि तिने त्या अधिकाऱ्याकडे बघितलं तर तो जोरात बोलला जा. मग ही पटकन पायऱ्या चढून वर गेली, पतीच्या कडेवरून मुलीला घेतलं, मिठी मारली, 2-3 पापी घेतली, नवऱ्याकडे परत तिला दिलं, कुर्ती वळली, निघून आली. आणि आता तिला मागे बघायची हिंमतच नव्हती, ती निघून आली. तेव्हा पण आता एक तर नर्गिस गेली, दुसरं संकट नको म्हणून तागीने दार लावून घेतलं. नर्गिस निघते, तागीने दार लावून घेतलं, मी बाहेर निघून आले, माझं गाडीत आतच. आणि या 3.5 वर्षाची मुलगी आहे अजूनही. आता तिची मुलं 18 वर्षाची आहेत. नर्गिस त्यांना भेटलेली नाही आहे. दोघांनी निर्णय घेतला मुलांच्या भल्यासाठी, पती फ्रान्समध्ये निर्वासित असे असा प्रसंग घडला. आपण एक आई म्हणून 2 दिवसासाठी कुठे मुलांना घरी घेऊन गेलो सुरक्षित वातावरणात, तरी सुद्धा आपली आई म्हणून काय मनस्थिती असते आणि हा मुलांनी सुद्धा काय भोगलेला. तिच्या या कार्याची प्रथम 2023ला नर्गिसला नोबेल पुरस्कार, शांतता पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार तिला जाहीर झाला तेव्हा मिळाला. त्यामुळे तिची प्रतिक्रिया काय होती त्याविषयी अत्यंत आहे. इराण सरकार म्हणालं हा पुरस्काराला आमच्याकडे लेखी कार्यक्रमात नाही, आम्हीच म्हणतो, आम्ही तुला बाहेर सोडणार नाही पुरस्कार. त्यांनी सांगितलं. उलट ती इतका मोठा
तुम्ही पुरस्कार म्हणतात तो जिला दिला जातोय ती तर आमच्याच कैदेत आहे असं दाखवायला सगळ्यांचं त्यांना वाटलं आपण खच्चीकरण करू म्हणून त्यांनी तो पुरस्कार जाहीर करायचे कार्यक्रम असतो त्याचं रेडिओवरती लाईव्ह प्रक्षेपण लावलं तुरुंगात आणि मग ते तुरुंगामध्ये सगळीकडे ते ऐकवत होते आणि तो पुरस्कार जाहीर करताना नोबेल समितीच्या जाहीर करणाऱ्या व्यक्तीने अधिकाऱ्यांनी नर्गिसची जी घोषणा आहे जैन जिंदगी आझादी स्त्रिया स्वातंत्र्य स्त्रिया जीवन आणि स्वातंत्र्य ह्या घोषणेनीच सुरुवात केली नोबेल कमिटीने आणि त्यांनी तशी सुरुवात केल्यावर या तुरुंगातल्या कैदी स्त्रियांना इतका चेअर चढला की तुरुंगात चारी बाजूंनी सगळीकडून महिला बळमधून ही घोषणाच ऐकू येऊ लागली जैन जिंदगी आझादी ते प्रक्षेपण ऐकूच आलं नाही ते तुरुंग अधिकारी हातभर घेऊन बसले जैन जिंदगी आझादी ही घोषणाच सगळीकडे जोशात ऐकू येऊ लागली आणि याच्यातच या चळवळीचं जागतिक पातळीवर किती मोठं महत्व आहे हे सिद्ध झालं त्याच्यातच सिद्ध झालं आणि नाही सोडलं नर्गिसनी पुरस्काराला उत्तर म्हणून आपल्या मुलांना दोघांना वेगवेगळे पत्र फारसीमध्ये लिहून दिली आणि तिथे ती वाचली गेली आणि एक उल्लेख करण्यासारखी गोष्ट आहे पुरस्कार ओस्लोमध्ये पुरस्कार समारंभ झाला तेव्हा नर्गिसने सांगितलं मी तर नाहीये मी सांगते तर माझा फोटो तिथे लावा त्याच्यामध्ये मी ब्राईट कलरचे कपडे घातलेले आहेत मी केस मोकळे सोडलेले आहेत असा माझा फोटो तिथे लावा की मला माझं व्यक्तिमत्व मला हवं तसं जगासमोर आणायचा मला अधिकार आहे हा संदेश द्यायचा आहे म्हणून तो तसा फोटो तिथे लावला या पुस्तकाचा अनुवाद करण्याची संधी तुम्हाला मिळाली मग आज त्यांनी सांगितलं की लगेच तुम्ही अनुवाद करायला घेतला असं तर नाही झालं तर त्याचे थोडंसं आपण मागचं तुमच्या आधीच्या जीवनाकडे बघूया जेव्हा तुमचं लग्न झालं त्याच्या आधी तुम्ही आपण त्यांना मानवी संगणक म्हणून शकुंतला देवी यांचा PM म्हणून तुम्ही काम करत होता आणि त्या निमित्तानं तुम्ही तुमच्याबरोबर अनेक देशांना भेटी सुद्धा दिलेल्या तर या कामाचा अनुभव या अनुवादाच्या वेळी तुम्हाला उपयोगी आला का किंवा ते काम करतानाचा तुमचा अनुभव ती संधी तुम्हाला कशी मिळाली याविषयी माझं 12वी झालं होतं मी काहीतरी छोटे मोठे कोर्सेस करत होते मुंबईमध्ये आणि छोट्या मोठ्या नोकऱ्या करत होते टेम्पोररी किंवा काय छोट्या कंपन्यांमध्ये आणि पप्पा माझे ते टाइम्समधले क्लासिफाईड्स असतात छोटे छोटे ते बघत होते तर पप्पाचे एक वकील मित्र होते ते म्हणजे अहो परवा एक नोकरीची जाहिरात होती माझ्याकडे आहे तो अर्ज तुम्ही घ्या ते कोणत्या नोकरीबद्दल बोलले माहिती नाही पप्पांनीही वाचलं त्याच्यात मॅडमचं नाव नव्हतं फक्त टायपिंग येणारी इंग्रजी संभाषण करू शकणारी तरुण मुलगी पाहिजे परदेशात फिरायची तयारी असंच होतं आणि फोन नंबर पप्पा म्हणाले तुझं टायपिंग चांगलं आहे इंग्रजी चांगलं आहे अर्ज कर मग मी केले बेटा आणि मग ती संधी मिळाली ती पण अशी नाटकी पद्धतीने मिळाली आणि मॅडमना वाटलं की त्यांच्याकडे पत्रिका वगैरेच कोणतरी येतं असं वाटतं आणि माझ्या पप्पांची तब्येत बिघडल्यामुळे मी घेतलेल्या अपॉइंटमेंटला गेले दुसऱ्या दिवशी गेले तर मॅडम सांगितलं हो येऊ शकतेस त्यांना म्हटलं आपलं क्लायंट आहे पत्रिका बघायला आणि मी गेले आणि आम्ही नंतर गेल्यावरती त्यांना तेव्हा कळलं की मी नोकरीसाठी आले मग चिड्या म्हटलं तू सेक्रेटरीच्या कामासाठी आली आहेस आणि तू तुझी फर्स्ट अपॉइंटमेंट सुद्धा चुकवलीस मग तू अलर्ट राहायला पाहिजे माझ्याकडे असं चालत नाही म्हटलं आणि तेवढ्यात त्यांना कोणाचाही फोन आला कोण होतं व्यक्ती मला माहीतच नाहीये कोणाचा फोन आला त्याचे माझ्यावर खूप उपकार आहे त्या फोनवर बोलायला लागल्या ते जे चिडल्या होत्या माझ्यावर तर मी तो बदलला गिरायक आहे त्याच्याशी मी बोलायला पाहिजे सॉफ्टली बोलायला तोपर्यंत मी माझा बायोडाटा टाईप केला होता तो त्याच्यासमोर ठेवला आणि ते टायपिंग बघून त्या इम्प्रेस झाल्या कोणी केलं म्हटलं मीच केलं इलेक्ट्रॉनिक ऑर्गॅनिक केलेलं नाही म्हटले तुमच्याकडे सांगून ठेवले म्हणजे गोदरेज काय त्याच्यावरच केले त्याच पण तुला माहिती आहे कोणतं मशीन आहे हो मग पप्पांना सांगितलं तुमच्या मुलीला मी ठेवतो आणि मग त्यांच्या घरी राहावं लागायचं त्याच्याबरोबर मी काय ते 3 वर्ष जॉब केलं मग हा त्यांच्या PM म्हणून काम करत असताना तुम्ही त्यांच्यासोबत देशादेशी फिरलात त्या अनुभवाविषयी दोन वेगळ्या कंगोऱ्यात बोलता येईल कारण मॅडम त्या बरोबर राहायचं तर त्या त्यांच्या सेक्रेटरीजना फॅमिली मेंबर सारखं वागायचं त्यामध्ये त्या शकुंतला देवीचा जो चित्रपट आलाय त्याबद्दल त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल आहे सेक्रेटरीज बद्दल काही उल्लेख नाही तर त्यानंतर मुलीने त्यांच्या मुलीने अनुपमा बॅनर्जीने तिचं आणि आईचं नातं सांगणारा चित्रपट बनवलाय ते शकुंतला देवीचं पूर्ण व्यक्तिमत्व नाही चित्रपटात मॅडम त्यांच्या सगळ्या सेक्रेटरीजना घरच्यासारखं वागवायच्या आपल्या बरोबरीने साडी
घ्यायच्या. 5 स्टार 3 स्टार मध्ये त्यांच्या बरोबरीनं आमची रूम असायची. त्यांच्या घरी आम्हाला वेगळी बेडरूम असायची. असं काही नाही की तू कुठेतरी राहत दुसरं वापर सर्वच वापर असं काही नसायचं. आणि आपला समाज, तू त्यांच्या घरी जाते मग तू स्वयंपाक करते, मग भांडी तू घासतो, हे विचारायचं. तुम्ही सांगायची त्या महिन्यात तू काय तर मी त्यांची भांडी घालतो आणि आता घरी बेफरची करायला दुसरी बाई. कारण आपल्या घरात आपण आई स्वयंपाक केला तर आपण भांडी घासतो. आपल्या घरात मोठ्या बहिणीने आज भांडी घासतो तर उद्या आपण कपडे धुतो, त्यांचे ते माझे मी धुवायचो. म्हणजे याच्यामध्ये ते तू त्यांची नोकर म्हणून त्यांच्या घरात राहते का, हा दृष्टिकोन लोकांचा आपल्या समाजात खूप असायचा. पण नाही, मॅडम मला विचारून मेनू करायचे आणि मी त्यांच्याकडून खूप पदार्थ शिकले. त्यांना वांगं भाकरी आवडायचं, लोणी कसं काढतात त्यांना कौतुक वाटायचं. एक बाई सर्वसामान्य बाई होत्या त्यांना ते कौतुक वाटायचं, कसं लोणी काढते, भाकरी बनाव राजश्री, आज बेंगल भाकरी बनाव, इतक्या सर्वसामान्य स्त्री होत्या त्या. आणि मी त्यांच्याकडून साऊथ इंडियन पण नॉर्थ इंडियन पण खूप छान स्वयंपाक करायचा. मी त्यांच्याकडून खूप शिकले. या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये, या पुरुषप्रधान समाजामध्ये जिथे पुरुषांचं वर्चस्व आहे, अजून त्या काळची गोष्ट आहे जेव्हा त्यांचा डिवोर्स झाला, त्यांची मुलगी लहान होती, तर ते इतक्या त्या तत्वनिष्ठ आणि अशा बिजलीसारख्या होत्या त्या की त्यांनी नवऱ्याला सांगितलं मला तुझ्या पोटगीतला एक पैसा नको, फक्त तुम्हाला तुझ्यापासून वेगळं करायचं. आणि त्यांनी स्वतःच्या हिमतीवर मुलीला डून स्कूलमध्ये शिकवलं. म्हणजे प्रियांका गांधी अनुपमा बॅनर्जीची क्लासमेट होती डून स्कूलमध्ये, त्या लेवलचं शिक्षण तिला दिलं आणि त्यासाठी स्वतः पैसे कमवून त्यांनी हे काम केलं. मग नंतर तिला लंडनला मीच ऍडमिशन घ्यायला आम्ही गेलो होतो मॅडम, वकील केलं आणि आता तिला आम्ही इंग्लंडमध्ये स्थायिक केलं. ते सगळं त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर आणि स्वतःच्या हिमतीवर केलं. आणि जगात स्त्रियांना पुरुषांकडून जे वाईट अनुभव येतात तसे खूप त्यांना. आणि एक प्रसंग शकुंतलादेवीमध्ये मुद्दाम दाखवलेला आहे, तो मात्र मुलीने योग्य दाखवला की जेव्हा तो तिला काहीतरी लंडनमध्ये तिचं यश मिळतं आणि पार्टी असते आणि तो तिला पहिल्यापासून सपोर्ट करणारा मित्र असतो, तो निघून जातो. तू का जातोस म्हणते, तो आता तुला माझी गरज नाही असं तो म्हणतो. हा प्रसंग आवर्जून बघावा अशी मी विनंती करते. आता तुला माझी गरज नाही का म्हणते, कोणत्या रिलेशन मध्ये स्त्रीला पुरुषाची गरजच का असली पाहिजे. आपण गरज नसणारे मित्र होऊ शकत नाही का, पण नाही मला असं कळतं की तुला आता माझी गरज नाही, मी जातो म्हणून तो त्याच्या देशात निघून जातो. असं दाखवलं जाताना तो तिला एक मिठी मारायला बघतो, ती बघतो ते वाचत ती त्याला शरीर स्पर्श करून देत नाही. हे मुलीने आईबद्दलचं अगदी वास्तव दाखवलं आणि या बाबतीत मी अनुपमाला मान्य बरोबर. शकुंतलादेवीच्या सहवासात तुम्ही समृद्ध झाला. आतापर्यंत ज्या गप्पा झाल्या त्या गप्पांमधून आपण त्यांचे बरेचसे पैलू आपल्याला जाणून घेता आले. पण या पलीकडे त्यांची आणखी एक ओळख आहे म्हणजे त्या फाल्गुनीची आई आहे आणि ही ओळख त्या आजही अभिमानानं मिळवत आहे. पण ही जी ओळख त्यांची झालेली आहे फाल्गुनीची आई म्हणून, तर ती ओळख मिळवण्यासाठी त्यांनी फार मेहनत घेतली आहे आणि त्यासाठी त्यांना आपण त्यागमूर्ती असं म्हटलं तरी सुद्धा ते वावगं ठरणार नाहीये, अतिशयोक्ती नाहीये. तर फाल्गुनीची आई म्हणून आता तुम्ही तुमचे अनुभव आम्हाला सांगावे आम्हाला असं वाटतं. निसर्गात आपण बघतो प्रत्येक आई आपल्या बाळासाठी काही करते, त्यामुळे त्यागमूर्ती वगैरे काही नाही आई. आणि ठीक आहे, आमच्या लक्षात काय आलं की मुलगी खूपच एक्सपर्ट टॅलेंटेड आहे. म्हणजे मला नाही येत मॅडम त्यांचंच हे वाक्य आहे की आई बाबा हुशार असल्याशिवाय मुलांमध्ये जीन्स उतरत नाही. आम्ही हुशार होतो पण थ्रूआउट पहिला नंबर आम्ही कधीच काढला. म्हणजे आमच्या शेजारचा एक मुलगा माहिती मग त्यांना लहान मुलांना सगळीकडे नंबर येतो, मोठे झाले की नंबर जातो. पण नाही, मी म्हणजे लेटेस्ट म्हणजे GRE टोफेल जी फिजिक्स 2016 जगामध्ये 60-70 हजार विद्यार्थी बसतात, त्या परीक्षेमध्ये ती जगात पहिली आहे. 990 मार्काचा पेपर 990 मार्क पाडले. GRE टोफेल 2016 फिजिक्स GRE. हे तिचं लेटेस्ट यश आहे. आणि मी थोडंसं त्यांचं सगळं प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमात नवीन मराठी शाळा आणि न्यू इंग्लिश स्कूल इथं झालेलं आहे. मुलीचं शिक्षण मराठी माध्यमात झालेलं आहे आणि त्यामुळेच ही आपली चर्चा झाली होती की आता ती इंग्रजीमध्ये लिहिते. आता PhD तर अमेरिकेत केली. टोफेलमध्ये तर तुम्हाला 4 निकष लावून इंग्रजी भाषेची परीक्षा घेतली जाते, रिडिंग रायटिंग लिस्निंग स्पीकिंग. तर रिडिंग रायटिंग पक्क झालं, लिस्निंग स्पीकिंग मध्ये हिचं ऍक्सेंट समोरच्या व्यक्तीला आणि त्यांचं ऍक्सेंट हिला समजताना अर्धा मार्क गेलं. म्हणजे त्यामुळे टोफेलची ती
तर टॉपर नाहीये, पॉईंट काहीतरी फ्रॅक्शनमध्ये मार्क देणार GRE टॉपर. मग एवढं इंग्रजी मराठी माध्यमात किंवा मातृभाषेत शिकलेल्या अनुदानित मराठी माध्यमात शिकलेल्या विद्यार्थ्यांचंच इंग्रजी हे वाक्य सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखं आहे. आता आपल्या वयाच्या बायका आहेत तर आपल्या पुढच्या पिढीला मुलं सुना जावई लेकींना सांगण्यासारखं आहे त्यांचंच इंग्रजी चांगलं असतं, कारण तिथे इंग्रजीमध्ये BA MA क्वालिफाईड शिक्षक असतात आणि ते चुकीचं इंग्रजी शिकवत नाही. त्यामुळे मातृभाषेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी अचूकच असतं, ग्रॅमॅटिकली अचूकच असतं. इंग्रजी माध्यमात जे शिकतात त्या शाळांना अनुदान नसतं. मुलांच्या फीवर मी अजिबात कोणालाही नावं ठेवत नाहीये, माझ्या मैत्रिणीत इंग्रजी माध्यमात शिक्षिका आहेत, अध्यापिका आहेत, पण ते शिक्षक इंग्रजी माध्यमात इंग्रजी भाषेचा पूर्ण अभ्यास करून शिक्षक म्हणून शिकवायला गेलेले नसतात. त्यामुळे त्यांचा फक्त अखंड इंग्रजीमध्ये बोलून मुलांचा रोजची वाक्य इंग्रजीत बोलायचा कॉन्फिडन्स वाढतो आणि आपल्याला मराठी माध्यम सेमी इंग्लिश असं सारखं बोलल्यामुळे कॉन्फिडन्स नसतो. म्हणजे माझ्या ते दीपक सरांनी लक्षात आणून दिलं म्हणून मी इंग्लिश स्पीकिंगचे क्लास सुरू केले. हे त्याच्यामुळे होतं. त्यामुळे हा शाळेचा जो पाया आहे तो मराठी माध्यमातून असणं किंवा मातृभाषेत असणं अतिशय आवश्यक. आणि याचा फायदा असा की 9वी 10वी नंतर जेव्हा मी 11वी पुण्यात गेली तेव्हा M प्रकाश अकॅडमी म्हणून तिला JEEच्या तयारीसाठी लावलं होतं. त्या 40 जणांच्या टॅलेंट बॅच मध्ये 5 मुली होत्या, एक नाशिकची, एक फाल्गुनी साताऱ्याची आणि 3 पुण्यातल्या. तर त्यांना हिच्या कविता समजायच्याच नाही, काय मी समजलं नाही सांग असं म्हणायचं. त्यांच्यासाठी ही त्या कवितांचा इंग्रजी भाषांतर करून सुद्धा द्यायची. ते तिच्या अक्षराचं शीट मी आणलेलं आहे म्हणजे तिच्या कविता ती इंग्रजी भाषांतरित करायची आणि मग त्यांना ते काढायचे. मग ते भानुकराचे तेजल स्पर्शी म्हणजे काय, भानुकर म्हणजे काय, मग ते ती सांगायची, त्याच्यामध्ये ती भाषांतरात सांगायची. मग हे सगळं तिला ते मराठी माध्यमाच्या शाळेत मुळेच झाले, त्याच्यामुळे हा पाय आहे. आणि तिला शिकवावं लागलं नाही मुलीला. म्हणजे माझं यश म्हणजे फाल्गुनीचंच यश, म्हणजे माझी ओळख म्हणजे फाल्गुनीची ओळख. आणि आपल्याकडे चिटणीस साहेब, हे सध्या कात्रे साहेब आहेत, चिटणीस साहेब आहेत आणि अजून तिला लहानपणापासून ओळख नाही आहे. डॉक्टर यशवंत पाटील सर, तुषार भद्रे सर, ती बालकुमार साहित्य संमेलनात तिने कविते काव्य वाचनात पहिला नंबर काढला होता तेव्हापासून ओळखतात. आणि म्हणूनच ते मला फाल्गुनीची आई म्हणून सातारा ओळखतात. म्हणजे आत्ता हे वाईट त्याच्यामुळे माझी ती वेगळी ओळखते. आमचा अभिमान आहे, आई बाबा फाल्गुनीचे आई बाबा म्हणून आम्हाला सातारा. खरं तर एका आईनं मुलीला उत्तम वाचक म्हणून घडवलं. जेव्हा त्यांनी मला सांगितलं की घरी या तुम्ही आपण माझ्या पुस्तकांचा संग्रह बघू आणि तो बघण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो नाही तर मला अगदी आईबाबाची गुहा सापडल्यासारखं झालं. फाल्गुनीनं अगदी पहिली दुसरीत असताना इतक्या दर्जेदार कविता केलेल्या आहेत आणि त्या कवितांचे इंग्रजी अनुवाद सुद्धा तिने केले. कारण तिच्या समवयस्क मुलांना हे मराठी समजत नव्हतं आणि म्हणून तिनं स्वतः केलेल्या मराठी कवितांचे इंग्रजी अनुवाद केलेले आहेत. आणि तिची परवानगी मी घेतलेलीच आहे. मला तिची कवितांविषयीची कविता वाचून दाखवण्याचा अवयव नाही आहे तर मी कविता वाचून दाखवते. माझी कविता असं शीर्षक आहे त्या कवितेचं. फुटून पाहता कुणाकुणाचे नाजूक स्पंदन माझी कविता, मोहरलेल्या अमृतरूचे विनम्र वंदन माझी कविता, पिकलेल्या गरम्या पानाचे समाधानी माझी कविता, माझ्या मधल्या मी मनाचा शोध स्वतःचा माझी कविता, हर्षाच्या त्या नीलपटावर इंद्रधनुची माझी कविता, तारेला उदास दुःखित कृष्ण मेघी माझी कविता, कधी अवचित परमेघ निराकस क्रूर ओगळे माझी कविता, माझ्या मधल्या मी मनाचा शोध स्वतःचा माझी कविता, बिन चेहऱ्याच्या भाव गर्दीत कर्जत जाते माझी कविता, मला डोळ्याच्या या दुनियेमध्ये घुसळते ही माझी कविता, जखमेतून कधी ज्वालामुखी सह फुटून वाहे माझी कविता, माझ्या मधल्या मी मनाचा शोध स्वतःचा माझी कविता. आणि हे अगदीच शालेय जीवनातली कविता आहे. आणि त्या कवितांची सुरुवात कशी झाली, विठूची कविता मला पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते आणि मला खात्री आहे की ते 4 ओळीच आहे पण आपण त्यांच्याकडून लिखित स्वरूपात सगळेजण मागून इतकी सुंदर
आणि मला वाटलं मी त्या लेवलवर चालते पहिल्यापासून. मला पहिल्यापासून काय सवय, मुलीला कोणतीही परीक्षा होऊ दे, स्पर्धा होऊ दे, चाचणी होऊ दे, संपली की एक गोष्टीचं पुस्तक भेटतंच. साताऱ्यामध्ये गोष्टीच्या पुस्तकाचं किंवा पुस्तकाचं दुकान नसताना मी ते मॅनेज केलं पहिलीपासून. आणि माझ्याकडे काही पुस्तकं साचली, मग ती पुढच्या काळाची परीक्षा म्हटली की ती खुश व्हायची, आता मला पुस्तक मिळणार असं करायची. आणि तिला तेव्हा तर मोबाईल नव्हतेच, पण जेव्हा मी आपली मुलगी सगळं पौष्टिक खावी, एकदम लहानपणापासून बाळ असल्यापासून म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे, बाळाला चव समजत नाही तोपासून, अक्कल नाही तेव्हापासून सगळ्या पदार्थांची चवीची सवय लावली. पाण्यातून, भातातून, भांड्यातून, हिरवेटून की मग ते सगळं खातात. मग माझा मुलाला हे आवडत नाही, ते खात नाही, हे पण खात नाही असं म्हणायचं. त्यामुळे आणि मुलीने व्यवस्थित खावं, सांडू नये, घर लहान आहे, मी तिला खाऊ घालायची, समोर बसवायची आणि गोष्ट सांगायची. मग तिला काही गोष्ट ऐकायला मिळते, मग ती म्हणजे खायची. मग गोष्ट संपली की आई आता या गोष्टीचं गाणं म्हणू. म्हटलं अगो बाई मला येत नाही या गोष्टीचं गाणं म्हणू, असं कसं लिहितं, कृष्णाची गोष्ट, राधाची, कोणत्याही गोष्टी, शिवाजी महाराजांची गोष्ट मला नाही येत गाणं. असंच पहिलीच होती. आणि आम्ही इथे राहत होतो, पाऊस होता, आषाढी एकादशी होती, सुट्टी आहे म्हणून आम्ही साताराला गेलो होतो. जेवण वगैरे झालं आणि दुपारचं झोपायला मी तिला माझ्याजवळ घेतलं हातावर आणि तिला आई गोष्ट सांगतात. म्हटलं आज आषाढी एकादशी आहे, तुकारामांची गोष्ट सांगते. आपण सगळ्यांनी पाहिलेला तुकारामांचा चित्रपट, तुकाराम टेकडीवर जाऊन बसले आणि आवडी शिवा घातली, मुलाला खाऊ घातलं, रोटी उशात झाला, भाकरी बांधून घेतली, वर गेली. वाटेत तिला दगड लागला, काटा लागला, तो एक गुराठी आला, त्यांनी तो काटा काढला. किती सांगणार पोरगं, तुझं नाव काय तर पांडुरंग. त्या पांढऱ्या म्हणून त्याला पकडलं, राधा वर गेली. तुकाराम म्हणे अगं आवडे कशाला एवढे उन्हाचं तू आलीस ते. म्हणे अहो तुमचं काय जातंय, मला भूक लागली, तुम्हाला नाही होत त्या विठ्ठल आपल्या भूक लागली. मग ते भाकरी हातवा जेव्हा दोघं बसले, मग तुला पायाला काय लागलं, तर असं असं लागलं. मग काय कसं लागलं का, तो एक आला गुराख्याचा पोरगा होता, त्यांनी मदत केली. तो कसा दिसत होता ते चित्रपटाचा प्रसंग मी तिला सांगितलं. ते गोपीचंदनाचा किळा, घोंगडं आणि ते असं गंध लावलेलं आणि धोतर नेसलेलं, काठीला घुंगरं, तुझे पाय कुठे दाखवलं. म्हणजे मी आता थोडक्यात सांगते, तिला लवकर मला गोष्ट सांगायचं कला आहे. अगं मी इथे रिपेअर करत बसलो, त्याने तुला दर्शन दिलं, तू किती पुण्यवान, तुझे पाय कुठे ते मी तुझ्याच पायात पडतो. ही गोष्ट ऐकल्यावर अशी भारावलेली माझी मुलगी, आई आता याचं गाणं म्हटलं मला येत नाही गाणं. मग ती पटकन बोलली, मी उठून घेऊन घेतलं लगेच, विठू विठू तू कुठे बसे, मी तुझी इथे वाट पाहत असे, तू किती किती छान दिसे, पाहून तुला मी धन्य होत असे. तिची पहिली कविता आहे 4 ओळीची आणि आपली पहिलीची आषाढी एकादशी अशी ती कविता. मग मला कळलं की तिला कविता आहे. मग मी तिला यमक वगैरे समजून सांगितलं. लहान मुलांचा प्रश्न असतो ना, आई मी काय करू, मला कंटाळा, मी काय करू, मी काय करू. ते बघ झाड दिसतंय, मग ते फुलाचा रंग, झाडाचा रंग, 4 झाड आहे, वेगळे किती 4 रंग आहे, मग काय तुला काय वाटते त्याच्याबद्दल, कळलं असं करायचं. यमक म्हणजे काय समजून सांगितलं. पण मी तिला, मला छंद कळत नाही, ते कोणत्या मीटर कळत नाही, ती मीटर मध्ये बसवायचं तिचं तिला सांग. ते 5वी-6वीत असताना जेधवा तेधवा असले शब्द वापरून ती कविता मीटर मध्ये बसवायची. ते मला त्याचं मला आश्चर्य, फक्त मी वही मेंटेन करायचं काम केलं. आणि ती वही पण इतकी बघण्यासारखी आहे की ती कवितेचा जन्म कोणत्या दिवशी झाला, ती तारीख आहे, त्यावेळी ती कोणत्या इयत्तेत होती, अगदी प्रत्येकाने बघण्यासाठी ती वही आहे. आणि सगळ्यांना ती वही बघून पडणारच आहे ती पूर्ण वाचण्याचा. आता आपण फेसबुकवर किंवा युट्यूबवर तरी बघतो बघा की तरुण मुलांना, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना प्रश्न विचारतात केलेला की गीता रहस्य कोणी लिहिलं किंवा स्वामी विवेकानंद कोण होते. तर ते आत्ताच्या मुलांना जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत त्यांना हे सांगता येत नाही. पण या सगळ्यांचे पुढे स्वरूपाने कविता किंवा दुसरी नसताना म्हणजे हे अगदी अनाथलगी आहे, दैवी आहे सगळं ईश्वरी आहे. ती कविता आपण थोडी स्वरूपात येतो. 13 मार्च 2001 इयत्ता 2री. होईल का कुणी, गांधीजींचे शिष्यपद स्वीकारले कुणी, भूदान चळवळ राबवली कुणी, गीताई ग्रंथ रचला कुणी, असा थोर पुरुष होईल का कुणी, चलेजाव चळवळ राबवली कुणी, अहिंसा सत्याग्रह केला कुणी, साबरमती आश्रम बांधला कुणी, असा थोर पुरुष होईल का कुणी, समुद्रात कुणी मारली कुणी, विदेशीची होळी केली कुणी, तुरुंगात कविता केल्या कुणी, असा
थोर पुरुष होईल का कुणी? मंडाऱ्याचा तुरुंगवास भोगला कुणी? केसरी मराठा चालवले कुणी? स्वराज्याचा हक्क मिळवला कुणी? असा थोर पुरुष होईल का कुणी? गीतांजली काव्य रचले कुणी? पहिले नोबेल मिळवले कुणी? विश्वभारती स्थापन केले कुणी? असा थोर पुरुष होईल का कुणी? ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हटले कुणी? शिकागोत मान मिळवला कुणी? हिंदूंची पताका फडकवली कुणी? असा थोर पुरुष होईल का कुणी? येता दुसरी दुसरी म्हणजे अर्थातच 8 वय असेल 8 वर्ष एवढी प्रगल्भता एवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला माहिती आहे आणि ती तिच्या समवयस्कांना या कवितेच्या माध्यमातून ते अगदी ते ईश्वरी आहे देवी आहे. काल्पनिकला घडवणं तुम्ही म्हणता की मी त्यावरती वगैरे नाही म्हणण्यासारखं नाही आहे सगळ्या आया करतात ते पण नाही काल्पनीसारखी मुलगी घडवणं खरंच तुम्ही खूप मोठा त्याग केलेला आहे त्याच्यामागं. त्यासाठी त्यांनी बरेच आपलं स्वतःचं करिअर बाजूला ठेवलेलं आहे. त्या मुलीची प्रगल्भता तिचा समंजसपणा तिची बुद्धिमत्ता लक्षात आल्यावर त्यांनी सगळं करिअर स्वतःचं बाजूला ठेवलं. हे सगळं करत असताना फक्त घरातच बसायचं काम मुलीवरच लक्ष केंद्रित करायचं काम तर नाही. सातारा सारख्या गावामध्ये त्यांनी महिलांना वाचनाची गोडी निर्माण केली. मग वाचायचं एकत्र यायचं बायका एकत्र येणार म्हणजे टकली सुरू होते. सासू काय म्हणाली जाऊ काय म्हणाली घरातली भांडणं याच्या सगळ्यापासून या बायकांना दूर नेलं त्यांनी. कुठलेही चहा पाणी नाही विषू नाही खाण्यापिण्याचे पदार्थ नाही फक्त वाचायचं. हा वाचन उपक्रम त्यांनी सुरू केला. आज त्यांच्या गोष्ट घरामध्ये गोष्टी ऐकलेली मुलं आज उच्च विद्याविभूषित अशी आहेत समाजात आणि त्या आजही त्यांचं स्मरण त्यांना आहे की आपण या गोष्ट घरामध्ये ज्या गोष्टी ऐकल्या त्या गोष्टींचा आपल्या जीवनावरती चांगला प्रभाव पडलेला आहे आणि म्हणून आज आपण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बरेच सुधारणा आपण केलेल्या आहेत. असे बरेच प्रसंग आहेत. सातारा मध्ये त्यांनी महिला दिन सुरू केला आणि आज असं आहे की यांचा सातारा महिला दिन साजरा झाल्याशिवाय पंचक्रोशीतला महिला दिन साजरा होत नाही. तर थोडक्यात त्याविषयी सांगाल का? माझी मुलगी जेव्हा बाहेर शिकायला म्हणजे 11वी 12वीला तेव्हा मला खूप मोठं वाटायला लागलं. 10 वर्ष ती आणि मी इथे राहिलो आणि माझे सासरे गेल्यानंतर 6 महिन्यातच आम्ही इकडे घर केलं. सासूबाई आणि मिस्टर तिकडे राहायचे कारण तशी परिस्थितीच नव्हती आणि सुट्टीला जायचो शनिवार रविवार ते यायचे आम्ही जायचो पण आम्ही दोघी इथे राहिलो. मग ती 10 मिनिटं बाहेर गेली की मला खूप मोठं वाटायला आणि मग मी म्हटलं माझ्या काय आणि 7वी पर्यंत सगळं घेतली. मग 34 स्कॉलरशिपला राज्यात 4था नंबर आला 5वा नंबर आला म्हणून सासूबाईंनी तिला नेकलेस घेतला दीड तोळ्याचा नेकलेसचा सेट घेतला. ती मुलगी आहे पुढे मागे सोनं लागेल. 7वीत म्हणाली मा मी राज्यात येणार आहे तुझं सोनं मला परवडत नाही मी सांगते ते पुस्तक मला दे आणि तिने नारळीकरांचं आकाशाशी जडले नाते पुस्तक पाहिलं. माझ्या सासूबाई म्हणाले तुला कुठून कळलंय पुस्तक किती पुस्तकं आहे तुला माहित नाही मला. आणि 6वी 7वीत मला म्हणायचे आता माझी परीक्षा आली आहे तुझ्या मनाचं पुस्तक आणायचं नाही मी सांगते ते पुस्तक आणायचं. लुईस अल्बॉटचं शानदार व्यक्तीने अनुवाद केलं 24 आणि अल्केमिस्ट पावलो तिने मला सांगितलेली पुस्तक आहे. कुठून तिला यायची माहिती मिळायची शाळेत मला माहिती नाही. तुम्हाला तिच्या बरोबर शिकणारे मुलींना आणि माहीत नसायचं पण तुमचा दृष्टिकोन कसा असला की तुम्ही शोध घेता माहिती घेता. अशा प्रकारे वाचन तुमच्या माझ्याकडे हा संग्रह साचला. मग सासूबाई म्हणजे काय तुझ्याकडे मग त्यांनी वाचावं म्हणून मी नॉट फिअर माय डॉटर डायरी ऑफ ॲन फ्रँक हे पुस्तकं मराठीत परत खरेदी केली. मग मला वाटायला लागलं या पुस्तकांचा पुढे काय उपयोग आहे. मुलगी वाचून पुढे गेली आम्ही वाचली. मग मी गावातल्या ज्या महिला त्यांचं काय म्हणतो भजन गट भिशी किंवा असं काय काय असतात त्याच्यामध्ये मी जाऊन सांगितलं 4-5 ठिकाणी की तुम्ही या आणि माझ्याकडे पुस्तक आहे मी तुम्हाला फ्री द्यायला तयार आहे आणि वाचा. मग त्यातल्या काही जणी आल्या 7-8 जणी इंटरेस्टेड आणि मला म्हणाले मानधन तुम्ही काय घेणार पुस्तकाचं भाडं किती करतात वाचनालयाचं तुमच्या काय मेंबरशिप. म्हटलं पैसे काही नाही फक्त पुस्तक परत करताना फाटलं नाही पाहिजे. तुमच्या घरात जर मुली असतील लहान मुलं असतील ती चोरीत ठेवा. परत करताना त्या पुस्तकाबद्दल कमीत कमी 5 वाक्य प्रत्येकीनं बोलायचं. ही माझी अट आहे. या अटीसाठी मी पुस्तक द्यायचं आहे आणि एकेका पुस्तकावर मी वाचलेल्या पुस्तकावर 7-8 जणी वेगळं वेगळं बोलल्या आणि मी त्यांना काय दिलं मीच किती वेगळं शिकलो. प्रत्येक पुस्तकाचे वेगळे वेगळे दृष्टिकोन मलाच कळतो मीच शिकवते. मी अजूनही तेच म्हणते आमच्या एका ठिकाणी जाऊन जर काही बोलून आले लेक्चर देऊन आले मुलींना तर मीच समोर जाऊन जाते मीच किती शिकत जाते. असा
असा वाचन मंच सुरू झाला. मग सासूबाई म्हणाले अगं आपल्याकडे कशाला या बायका येतात, चहा कर ना. मी म्हटलं त्यांच्या घरी त्यांना चहा मिळतो, पुस्तकं मिळत नाही. म्हणजे चहा करायचं म्हणजे अर्धा मिनिटं जाणार, मी ते तू कप गेलं तू गेलं, मग मी धुते गं, मग थांबलं मी करते, हे वेळ जाणार याच्यावर. मग बाई म्हणाले अगं हल्ली कुंकू तरी लाव. कुंकू लावली पटापट पटापट सगळ्या माझ्या पाया पडल्या. मी म्हटलं माझ्या नाही पाया पडले, मी हल्ली कुंकू लावणं पण बंद अजिबात. मग महिला दिनाला तुम्ही काय करता, आम्ही दुर्गा खानावळमध्ये जेवायला जातो पाठाच्या, ते महिला तुम्ही फ्री जेवण असतं. नाहीतर मग आम्ही फिक्स करतो, पार्टी करतो आणि सातारा जातो, फिरून पिक्चर करतो. मी म्हटलं तुम्हाला हे सगळं रोजच करता येईल. आपण एखादी व्यक्ती काढू आणि त्यांच्याशी संवाद साधू, आपल्या इथे लेक्चर अटेंड करू, अरेंज करू. आम्ही असं ठरवलं गावातून आम्हाला ट्रॉफीजला स्पॉन्सर मिळाले, पडदा आम्ही देतो, बस्कर आम्ही देतो, खुर्च्या आम्ही देतो, असं सगळं मोफत मिळायला लागलं ताटपत्री वगैरे. आणि आमचा मोठ्या प्रमाणात एक हॉलमध्ये कार्यक्रम सुरू झाला. आणि सगळे म्हणे अहो मॅडम तुम्ही इतकं मोठं काम करता, आम्ही काय याचं भाडं घेणार, मग आम्ही तुम्हाला फ्री आणून देतो, तुमच्या गाडी मी आणून द्यायचे, माल घेऊन जायचे, त्याचेही पैसे घ्यायचे. असं करत ते मोठा कार्यक्रम झाला. आता आजूबाजू कुठे कुठे महिला दिनाचे कार्यक्रम असतात, सातारावरचा कधी ते बघतात आणि त्याच्या अनुषंगाने आपले कार्यक्रम करतात, जेणेकरून हा मिस होईल. मग आम्ही संध्या चौगुलेंना बोलवलं, आपल्या मलिका पॅटर्नकर मॅडमना बोलवलं, विजया माड यांना बोलवलं. विजया माड म्हणाल्या माझं मानधन 10,000 रुपये. मग आम्ही सगळ्यांनी मग वर्गणी काढली, 10,000 रुपये मानधन देऊन विजया वाडांना बोलवलं. कारण त्यांची पुस्तकं वाचून साताराच्या महिलांना त्यांना भेटायची इच्छा निर्माण झाली. मग अशा प्रकारे आमचा कार्यक्रम छान सुरू झालेला. आता त्या टीमला माझी गरज नाही राहिली. आता म्हणजे मी बाहेर पडलेली आहे आणि त्यांचं व्यवस्थित चालतं. माझ्या वाचन मंचामध्ये 7-8 जणी आम्ही बसलेले असताना एका पुस्तकावर 5 वाक्य बोलणं कचरणारी बाई आज तो कार्यक्रम पूर्णपणे अरेंज करते. कोणी आभार मानते, कोणी ओळख करून देते कोणाची, कोणी सूत्रसंचार करते, त्यात कुणी तयार झाला. हे मात्र यश आहे असं मी मानतो. आणि आपल्याला काय आपल्याकडे आहे ते द्यावं, कारण आपण गेलो की हे निघून जाणार, या दृष्टिकोनातून हे सुरू केलं. आता तुम्ही तरी मुलीच्या जबाबदारीतून किंवा कुटुंबाच्या जबाबदाऱ्या थोड्या कमी झालेल्या आहेत, तर भविष्यातला तुमचा काय उपक्रम आहे किंवा काय मानस आहे त्याविषयी सांगा. ज्याच्यामध्ये एक मुद्दा असा झालेला आहे, डॉक्टर हमीद दाभोळकरांनी लॉकडाऊनमध्ये मानस मैत्री सुरू केलं ना, मानस ट्रेनिंग त्याला सुरुवात केली. आणि त्यांनी आम्हाला मानस मित्र मैत्रिणी म्हणून काहीतरी ऑनलाईन सेशन्स ऐकून वगैरे सजगता निर्माण केली. आजूबाजूला लोक कसे आहेत, त्यांना कशा वागणुकीची गरज आहे, त्यांना डॉक्टरपर्यंत कसं पोहोचवावं यासाठी आम्हाला जाणून केलं. आणि 2006 साली श्रीमती सातारा स्पर्धेमध्ये भाग घेतल्यावर त्यांनी त्यांचे निकष होते व्यक्ती, सृष्टी, समष्टी या तिघांसाठी तुम्ही काय करता. तर व्यक्ती म्हणून तुम्ही तुमचा व्यक्तिगत विकास करून घेतलाय. सृष्टी म्हणजे तुमच्या शेजारपाजारी खातात, तुमच्या कुटुंबातील लोकांना तुम्ही तुमचं ज्ञानामुळे फायदा करून देताय. समाजासाठी तुम्ही काय करताय. तेव्हा मी काय करत होते, माझी मुलगी लहान होती आणि मी तसा माझा दृष्टिकोनच नव्हता, त्यामुळे माझा 3रा नंबर आहे, कारण मी समाजासाठी काही करत नव्हतो. मग त्यांनी प्रश्नोत्तर राऊंडमध्ये विचारलं तुम्ही निसर्गात रमायला आवडतं, तर तुम्ही निसर्गातलं काय आवडतं. तर मी म्हणाले मला पहाडाकडून अचल उभं राहायला शिकायला मिळालं. किती संकट आले तरी नदीकडून मी शिकले की वाहतं राहावं आणि त्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांना समृद्ध करत राहावं, असं मी निसर्गाकडून शिकले. मग ते म्हणाले की हा मग या प्रकारे सृष्टीसाठी, समष्टीसाठी तुम्ही काय करता. तर मी म्हणाले नाही आता तरी मी काही करत नाही, मी एखादं पत्र वगैरे वर्तमानपत्रात लिहिणे याकडे मी काय करते, माझ्या मुलीला निबंध लिहून देते. मग तुम्ही समाज बाकीचे काही लेख लिहिता. त्याच्यातूनही निर्माण झालं. आणि मग मी वेळ मिळाला लागल्यावर खेड्यातल्या काही केसेस बघितल्यावर मला जाणवलं की आईकडूनही कळत नाही आपली काही चूक नाहीये, मुलींना कळत नाही आपली काही चूक होत नाही, काहीतरी त्यांच्याबद्दल वाईट होतं. अशांशी बोलायची गरज आहे. जे मला माहीत आहे, जे मी माझ्या मुलीला सांगितलं ते जाऊन सांगायची गरज आहे. आणि मग मी हे काउन्सिलिंग सेशन सुरू केलं. अशा प्रकारे मी सुरू. आणि मग समोर तुम्ही मागत गेला की आपल्या माता पालकांशी बोला, कोणी म्हणाला मोबाईल ॲडिक्शनवर बोला, कोणी म्हणे तुम्ही तुमच्या मुलीचा अभ्यास कसा घेतला. मग मी स्टडी टेक्निकचं लेक्चर जॉईन केलं. अशा पहिल्या कॉलेजमध्ये गेल्यावर मला तिथल्या प्रिन्सिपल मॅडम आहेत मिश्राती कदम, त्या म्हणाल्या BEd शिकायला येणाऱ्या मुली वयाने मोठे असतात, त्यांना गुंडल पॅटर्न माहिती असतो, आपलं संरक्षण कसं करावं माहित असतं, पण त्या अफेअर्स करतात, त्या प्रेमात पडतात. तिथे त्यांनी चुकू नये म्हणून तुम्ही काय सांगाल. तर त्या पद्धतीने मी माझं लेक्चर तयार केलं. अशा पद्धतीने मी यासाठी माझा अभ्यास होतो, यासाठी मीच समृद्ध होत जातो. आणि मला त्याप्रमाणे माझं काम सुरू होतं. भविष्यामध्ये आता हे मी मुलींशी बोलायला
मुलांशी न विचकता बोलता यावं हे स्किल माझ्यामध्ये मला मिळवायचं हे एक. दुसरं बंगाली मथाई नावाच्या पर्यावरण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक दिलेल्या आफ्रिकन महिला आहेत, त्या आता वारलेल्या आहेत. त्यांनी अनमोल नावाचं त्यांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे, ते मी सध्या वाचायला घेतलंय आणि न्यू एरा पब्लिशिंग हाऊस त्याचं अधिकार मिळवायचा प्रयत्न करत आहे. तर पुढचा माझा प्रोजेक्ट कदाचित अधिकार मिळाले तर, राईट्स कॉपीराईट्स मिळाले तर त्याचं भाषांतर करणे हा असेल. हे माझं सुरुवात आहे. पण मी मुलांना बोलायला, मुलांशी बोलायला कसं शिकायचं हे मला हवं, ह्याचं हे मला शिकायचं. माझं पुढचं टार्गेट ते आहे, शिक्षण घ्यायचं. एखादी नदी तिच्या उगम स्थळावरून निघते, प्रवासाला लागते आणि आपल्या कुशीमध्ये येणाऱ्या प्रत्येक घटकाला ती समृद्ध करते. तसंच व्यक्तिमत्व राजश्रीताईंचं त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी समृद्ध केलं. आज त्यांना जाणून घेण्याची संधी आपल्याला मिळाली, त्यांना प्रश्न विचारण्याची संधी मला मिळाली. मी समृद्ध झाले, तुम्ही सुद्धा सगळेच समृद्ध झालाय. प्रत्येकानं काहीतरी मनाशी ठुलगाड बांधलेली आहे की मी सुद्धा असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन आणि हेच राजश्रीताईंच्या यशाचं रहस्य आहे. त्यांच्या भविष्यातल्या सगळ्या उपक्रमांना या सगळ्यांच्या वतीनं मी शुभेच्छा देते. आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी पतसंस्था यांनी असा उपक्रम हाती घेतला तो राबवला, याबद्दल त्यांचे आभार मानते आणि त्यांच्याही सगळ्या उपक्रमांना शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणखी अशी विनंती करायची. अच्छा, एकच कवितेचं वाचन आणि या कवितेचं वाचन झालं तर तुम्हाला जर राजश्रीताईंना या विषयांना अनुसरून काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण शेवटच्या 10 मिनिटात हे करू. आता आपण तिची शाळेतली असताना पहिली दुसरीची कविता ऐकली किंवा ती महाविद्यालयीन जीवनातली कविता त्यांनी वाचली. आता ती जेव्हा 10वी नंतर 11वी 12वी पुण्यात होती तेव्हा ती एक साताऱ्यासारख्या छोट्या गावातून शहरात गेली होती. सगळे हाय लेवल सोफिस्टिकेटेड हाय लेवलचे मोठ्या घरातले विद्यार्थी तिथे क्लासमेट होते आणि त्या जेईच्या क्लाससाठी ते जे काही रस्सीखेच चालू असेल, दर आठवड्याला टेस्ट आणि त्या टेस्टमध्ये कोण पहिला आला, 40 पहिल्या विद्यार्थ्यांची टॅलेंट बॅच काढलेली असते, त्यातून पहिला कोण आला, 40वा कोण आला आणि मग ते प्रेशर त्यांच्यावर असतं. तर या परिस्थितीमध्ये ती एक कविता 11वीत असताना केलेली आहे. त्या रॅट रेस बद्दल तिने लिहिलेलं आहे. आजही 2009 सालची कविता आहे, आजही तीच परिस्थिती. एक वाट नाग मोडी चमचमती ही थोडी, थोडी भीत चाले गर्दी एकल कोंडी. वाट खाच खळग्याची जडाची आणि उताराची, वाट चाली धुन वाटे पायांचीच खेचाखेची. सारे चालती एकत्र करी कोणी तो कोणाचा, करी मित्रत्वाची भाषा तोही शत्रूच साऱ्याचा. वाट एक ध्यास एक परी साय बुद्धी नाही, हो आपलाही तोटा तरी नफा त्याचा नाही. प्रगतीच्या वाटेवरी हरवे मनांची हिरवाई, सारी चौकनीच मने अन उथळ निळा.